आम्ही सगळेजण मिळून क्रिकेट बघण्यासाठी आलोय, जे आपल्या महाराष्ट्रामध्ये आत्ताच झालेलं आहे. म्हणजेच एम-पी-एल. एम-पी-एलचं फुल फॉर्म महाराष्ट्र प्रीमियर लीग आहे. बाहेरून स्टेडियम असं दिसत होतं. मला बाहेरून बघता स्टेडियम खूप आवडत होतं. माझा भाऊ घेऊन आला होता आणि माझ्या भावाची मुलं, वहिनी वगैरे आम्ही सगळेच आलो होतो. तसं आम्ही पुणेरी बाप्पाचे सपोर्टर आहोत, म्हणून पुणेरी बाप्पाची मॅच बघण्यासाठी आलो. मॅच ही आफ्टरनूनला होती, पण पावसाचं वातावरण आहे. तसं मला माहिती नव्हतं की एम-पी-एल पावसामध्येच असतं. पण मी गेले होते, तर एवढं छान वाटत होतं ना स्टेडियममध्ये. स्टार्टिंगला मॅच झाली थोडीफार, पण नंतर मध्येच पाऊस आला. आम्ही एन्जॉय तर बरेच केलेलं आहे, पण पाऊस आला म्हणून तिथंच फुटबॉल खेळत होते. दुसरे प्लेयर होते म्हणा, पण आम्ही वर आलो. इथं आमची सीट सोडून वरच्या बाजूला येऊन बसलोत, कारण खाली पाऊस होता आणि तिथं महाग पण बरंच असते गोष्टी, पण एन्जॉय तर तेवढंच असतं. DJ वगैरे आपल्याला जेव्हा क्रिकेट दाखवतात ना टीव्हीवर, तर काही दाखवत नाही, फक्त अँकरिंग करतात किंवा त्याला स्कोर वगैरे दाखवतात. पण इथं DJ असते, माणसं शिट्ट्या वगैरे वाजवतात, गोंधळ आवाज करतात. आपल्या सपोर्टिंग टीमसाठी खूप छान असतं तसं. आणि दुसऱ्या जे टीमचे होते ना, ते तर ढोलपथक वगैरे घेऊन आले होते आणि माझ्या भावाने आम्हाला VIP तिकीट काढून VIP जागेमध्ये बसवलं होतं. तर त्यामुळं तर आणखी छान वाटत होतं. जेव्हा मॅचमध्ये पाऊस आला, तेव्हा मॅच तिथंच बंद झाली, म्हणजे पुणेरी बाप्पाची. तर बाहेर आलो आणि रत्नागिरी जस्टचे हे आले होते. रत्नागिरीचे जे खेळाडू होते ना, त्यांना बघायचं होतं आणि माझा भाऊ कप्तान वगैरे सगळ्यांना दाखवत होता. तर मी बघत होते. माझ्या भावाची मुलं माझ्यापेक्षा जास्त टॅलेंटेड आहेत, माहिती आहे का? म्हणजे मला क्रिकेटमधलं तेवढं माहिती नाही, त्यापेक्षा डबल टिबल त्यांना माहिती आहे. आणि ह्या सर्वांना माझ्या भावाची मुलं ओळखत होते. जेव्हा 6 जाईल, 4 जाईल, तेव्हा ओरडत होते ते 4, 6 म्हणून. मलाच आश्चर्य वाटत होतं, की एवढे लहान मुलं, ह्यांना कसं काय कळतं एवढं सारं? पण नंतर कळलं. आपले जे स्वप्न असतात ना, त्याबद्दल आपल्याला सगळं माहिती असतं. तसं माझ्या भावाचंच स्वप्न आहे, की त्याची मुलं क्रिकेटर बनावी. आणि लहान मुलांना लहानपणापासूनच जर एखादी गोष्ट सांगितली ना, तर त्यांचं पण स्वप्न होतं ते, त्यांची पण इच्छा होती. माझा भाऊ लहानपणापासूनच त्यांना सांगतो, की तुम्हाला क्रिकेटर बनायचं क्रिकेटर बनायचं त्यांना आपण जर आता विचारलं ना, "तुला काय बनायचं रे गोलू?" किंवा "निशी तुला काय बनायचं तर ते सांगतात, की आम्ही मोठे होऊन क्रिकेटरच बनणार. बस दुसरं काहीच बोलत नाही. ते एवढे लहान आहेत, 4-5 वर्षाची मुलं आहेत तरी पण. आणि ही सगळे त्यांचे व्यान्स आहे, जे क्रिकेटर्स लोकं आहेत त्यांचे. जसं मी जवळून 1-2च क्रिकेटरला बघितलेले. तुम्हाला मी जेव्हा मुंबईचे व्हिडिओ दाखवले होते ना, त्यामध्ये दाखवला होता एक फोटो, की मी क्रिकेटरला भेटले म्हणून. तर त्यांनाच. पण नंतर ह्यांना बघितलं जवळून क्रिकेटर्सला, खूप छान वाटत होतं. आणि माझ्या भावाचा मुलगा एवढा हट्टी, तो बोलत होता, "नाही, मला क्रिकेटरला भेटायचं मला बोलायचं म्हणून माझा भाऊ त्यांना खाली घेऊन गेला आणि हे क्रिकेटर पण छान होते बरं का. माझ्या भावाच्या मुलाला बोलले ते. आणि जे पुणेरी बाप्पाचे कप्तान होते ऋतुराज गायकवाड, ते पण आले होते. तर छान वाटत होतं बघायला. पण काय करणार, फायनली पाऊस आला आणि आम्हाला मध्येच यावं लागलं. नंतर घरी वगैरे आलो आणि मी तर शोधत होते, कारण मॅच जिओ हॉटस्टारवर येते ना. आणि कॅमेरा आमच्या जवळून खूप वेळेस जात होता, कारण आम्हाला VIP जागेमध्ये बसलो होतो. VIP तिकीट होतं, पण मॅच कॅन्सल झाली होती, म्हणजे पावसामुळे थांबली होती. म्हणून काही ती जिओ हॉटस्टारवर आलीच नाही. नंतर काय माझा भाऊ म्हणला, की "ठीक आहे, असू दे. आत्ताच ना, पुढं आहे, फायनल आहे. तुला फायनलला घेऊन जातो." म्हणून थोडं बरं वाटत होतं. पण माझ्या भावाची मुलं झेंडा घेऊन डान्स वगैरे करत होते. मी हे व्हिडिओज बघितले असेल आणि बरेच लोकं ह्या ठिकाणी आले पण असतील. जर तुम्ही ह्या मॅचला असाल ना तिथं, तर मला कमेंटमधून सांगा बरं का. तसं मी मूळची तसं माझं माहेर पुणेच आहे. मी प्रत्येक वर्षी पुण्याला येत असते, म्हणजे सणावाराला वगैरे. पण मॅचला कधीही गेले नाही. आत्ताच आले. माझा भाऊ बोलत असतो, की "मॅचला ये तू, मॅचला ये बघायला, मला आवडतं." म्हणून. पण काय करणार, जाणं होत नाही. बरेच कामं असतात, बरेच कारणं असतात त्यामागं. आणि योगायोगाने मी होते ह्यावेळेस, म्हणून म्हटलं चला जावं. माझा भाऊ म्हणतो एवढं आणि त्याला तर खूपच आवड आहे. तसं मला तेवढं काही कळत नाही यातलं. पण छान वाटत होतं, कारण मी टीव्हीवर बघते बरं का, खरंच सांगते टीव्हीवर बघते आणि ते पण वर्ल्ड कप बघते. जेव्हा वर्ल्ड कप येईल तेव्हाच. आणि पाऊस आला ना, हे असं मेन कापड वगैरे टाकत होते. त्यांची टीम रेडीच असती, माहिती आहे का? म्हणजे डायरेक्टली असं बाजूला, स्टेडियमच्या बाजूला जे 6 जातं ना आपलं, त्याच्या बाजूला बसलेले असतात लोकं. आणि पाऊस आला रे आला, की ते लगेच धावत पळे. आणि हे एवढं जाड होतं ना, त्याला 7-8 जण धरून ओढत होते. आणि जे मशीन होती, म्हणजे ग्राउंड सुकवण्याची, ती मशीन पण चालूच असती.
आणि कॅमेरे वगैरे सगळ्याला झाकून ठेवलं होतं. पण आम्हाला असं वाटत होतं का पाऊस आला? मला बघायचं आहे ही मॅच. म्हणून आम्ही बसलो बरं का. थोडा वेळ बरेच वेळ बसलो होतो आम्ही तिथं पावसामध्ये भिजत. आणि ते तिथं काही बोरच होत नाही. शाळेचे मुलं आलते स्टेडियमचे वगैरे. जे जे स्टेडियम क्रिकेट कोचिंग क्लासेसचे मुलं असतात ना, त्यांना पण घेऊन आले होते. ते पण लहान-लहान मुलंच होते. तर छान वाटत. हे बघा कॅमेरा कसा फिरतो. म्हणजे आपल्याला आपल्या टीव्हीवर दाखवतात ना, सगळीकडे गोल फिरून. मला असं वाटत होतं, की लांबूनच कॅमेरा असेल, पण कॅमेरा ग्राउंडमध्ये पण असतो बरं का. म्हणजे असं सगळं राउंड फिरून दाखवतो तो, जवळून कॅच वगैरे सगळं दाखवतं. जे मला आता फर्स्ट टाईम बघायला भेटलं. तसं मी फर्स्ट टाईम कधी बघितलं होतं, म्हणजे माझी 10वी होती आणि मी 10वीला अभ्यास करत बसले होते आणि तेव्हा वर्ल्ड कप होतं. तेव्हा माझा भाऊ, माझे मामा, माझे पप्पा ते सगळेजण बघत बसले होते आणि मला अभ्यास करायचा होता. रात्रीचे 12-1 वाजले होते. तेव्हा पण त्यांचं चालू होतं आणि माझा भाऊ एक 6 आला. आपली मॅच जिंकत आली की असंच ओरडायचा, चीअर्स करायचा ना. तेव्हा मला कळलं की अरे हो, अशी असती मॅच. त्यामुळं मग तेव्हापासून मला आवड झाली निर्माण की ठीक आहे बघतो आणि जेव्हा तो बघायचा तेव्हा मी पण बघायचे. तर नंतर फायनल मॅचला माझा भाऊ घेऊन आला मला परत आणि रात्रीच्या टाईमला तर एवढं छान दिसत होतं ना हे स्टेडियम म्हणजे लाइटिंग वगैरे आणि गर्दी खूप होती. कारण ही फायनल मॅच होती आणि नाईट शो होता. कारण दुपारच्या वेळेस नव्हतं तेवढं कोणी. पण हे नाईट शो होता आणि फायनल होती ना म्हणून बरीच गर्दी होती. आम्हाला ट्रॅफिक म्हणजे गाडी पार्किंग करायला जागा 15-20 मिनिटानंतर भेटली म्हणून आम्ही सगळेजण बाहेर थांबलो. कारण माझा भाऊ येईपर्यंत आम्ही सगळेच बाहेर थांबलो होतो. म्हणून बाहेर जरा फोटोज वगैरे घेतले, व्हिडिओज घेतले आणि आम्ही नंतर निघालो स्टेडियममध्ये. बघता तर काय आम्ही जाण्याच्या थोड्या वेळ आधीच मॅच चालू झाली होती आणि गाणे वगैरे लागले होते. फुल एन्जॉय होतं. लाइटिंग फोकस वगैरे खूप छान होतं. जर स्टेडियममध्ये माणूस थांबला ना, तर त्याचे 4-4 शॅडो दिसत होती. एवढी लाइटिंग होती तिथं आणि स्टेडियम फुल भरलेलं होतं आता. म्हणून आम्ही पुढे निघालो. माझा भाऊ इथूनच एन्जॉय करायला स्टार्ट झाला बरं का. मला पण खूप छान वाटत होतं. तर गाणे तर खूपच छान लागत होते. ट्रेंडिंग सॉन्ग लागत होते. आता आम्ही चाललोय आमच्या सीटकडं. आमच्या म्हणजे तरी 6-7ला आम्ही इथं आलोत आता. तसं आमचं हे होम ग्राउंड आहे. बघतोय माझ्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय तुम्हाला. खरंच खूप छान वाटत होतं. कारण पहिला अनुभव हा खूपच छान असतो. बघ एवढं फुल स्टेडियम भरलेलं होतं आणि लोकं गोंधळ पण तेवढाच करत होते. म्हणजे आवाज वगैरे काढत होते. आपल्या जी टीम आहे, आपण ज्या टीमला सपोर्ट करतोय ना, त्या टीमसाठी चीअर्स करत होते. तर स्टेडियममध्ये पण बघताय क्रिकेटर्स येण्याची तयारी चालू आहे. तर कधी क्रिकेट स्टार्ट होते असं झालं होतं मला. तर फायनली क्रिकेट स्टार्ट झाला आणि 6-4च्या गजरामध्ये आणि जे अँकर असतात ना, ते तर एवढं भारी बोलत होते ना, बस मी तो व्हिडिओ आवाज तुम्हाला आत्ता दाखवू शकत नाही. पण जर तुम्हाला ऐकायचं असतील ना, तर माझे शॉर्ट व्हिडिओ टाकलेले आहेत माझ्या चॅनलवर. ते जाऊन तुम्ही बघा. त्यामध्ये तुम्हाला डिटेलिंग पूर्ण कळेल कारण मी त्याला व्हॉईस ओव्हर दिलेलं नाही आहे. जसं आहे तसंच सोडलेलं आहे. खूप छान तिथलं ना वातावरणच खूप छान असतं. लोकं काही घरचं काहीही असो, काहीच आठवत नाही. फक्त त्यामध्ये गुंतलेले असतात. असूही शकतं कदाचित ते क्रिकेट प्रेमी आहेत. आपल्या इंडियामध्ये जास्त तर लोकं क्रिकेट प्रेमी आहेत. सगळ्यात जास्त क्रिकेटच आवडतो आणि त्यातल्या त्यात आपला महाराष्ट्र आहे. तर महाराष्ट्र प्रीमियर लीग हे पुण्यामध्ये आहे. तर पुणेकर कसं वाटतं तुम्हाला? आपल्या पुण्यामध्ये मॅच आहे म्हणजे आपल्या होम ग्राउंडवर. आपलं होम ग्राउंड असलं तरी मी इतकी वर्ष बघितलं नाही. हे कसं तरी वाटतं थोडं. पण फायनली बघितलं तरी कदाचित बाहेर असलं तर बघितले पण नसते. आणि घरून तयारीने आलो होतो, की फायनल मॅच आहे, तर पूर्ण एंडिंगपर्यंत मॅच बघायची. पण काय करणार, मध्येच पाऊस आला ना, पण बरेच माणसांची इच्छा होती, की पाऊस नाही यायला पाहिजे, नाही यायला पाहिजे. आपण ज्या मॅचला सपोर्ट करतोय, त्यांना पूर्णपणे बघायला पाहिजे. तशी ही मॅच आली आहे बरं का ह्याच्यामध्ये जिओ हॉटस्टारवर. तुम्ही बघू शकता जाऊन जिओ हॉटस्टारवर. आणि हो, मी दिसले तर मला सांगा बरं का, DM करा, कमेंट करा. तर माझी इन्स्टा पण आहे. त्यामध्ये पण तुम्ही मला सांगू शकता कमेंट वगैरे करून. पण बघायचे जिओ हॉटस्टारवर आली आहे ही मॅच. बघते आणि त्यामध्ये मी असले ना, तर तुम्हाला स्क्रीन रेकॉर्ड घेऊन तुमच्यासोबत शेअर करेल मी. तसं मी जेवण वगैरे करून आले होते. पण मॅचमध्ये सगळे लोकं खातात तर खायचं पण मन झालं होतं. म्हणून माझा भाऊ माझ्या भावाच्या मुलांना घेऊन गेला होता. पण एवढूसा जे चिप्सचं पॅकेट आहे ना, ते ₹80 होतं. बाहेर गेलं तर तेवढं महाग नाही आहे. पण पाण्याची बॉटल पण महाग असते इथं. बघता तुम्ही किती गर्दी आहे आणि लहान मुलांचं कसं असतं, ते महाग असो, स्वस्त असो, कुठलीही जागा असो, त्यांना खायचंय म्हणजे खायचंय. आणि तिथे एक किस्सा झाला. ते म्हणजे आमच्या समोर एक लहान बाळ बसलं होतं
म्हणजे त्याची मम्मी वगैरे. तर माझ्या वहिनीने त्याला एक चिप्स दिलं माझ्या भावाच्या मुलाच्या, जे रेड कलरचा आहे ना टॉप, माझ्या भावाच्या मुलाचा बरं का. तर त्याच्या चिप्समधलं त्या लहान मुलाला दिलं, तर तो म्हणत होता की तू लोकाला दिलीस, मला पाहिजे पाहिजे. त्याला त्याच्यानंतर कितीतरी चिप्स दिले, पण नाही, त्याला तो एकच चिप्स पाहिजे. कसं असतं ना लहान मुलांचं. नंतर सगळे लोकांना एवढे चेअर्स करत होते, म्हणजे आता लाईट शो होणार होता ना, त्यामुळे सगळ्यांना उठा म्हणले. आणि जे टॉर्च लावून शो करत होतो ना, त्याने तर खूपच सुंदर वाटत होतं. म्हणजे सगळ्या लाईट्स ऑफ केल्या आणि जे टॉर्च शो करत होते आणि गाणी लावले होते, जे आपल्या देशाचे गाणे आहेत, हिंदी पिक्चरचे गाणे वगैरे, तर छान वाटत होतं. फक्त मी टॉर्च लावले नाही ह्याचं कसं तरी वाटतं मला, कारण मला व्हिडिओ घ्यायचा होता. तुमच्यासोबत माझा अनुभव शेअर करायचा होता. जे तुम्हाला दाखवायची होती मॅच मी बघितलेली आपल्या MPL म्हणजे होम ग्राउंडची. तर नंतर हे पण होतं बरं का, लाईट शो होता आणि एक बलून शो होणार होता. पण काय करणार, पाऊस आला ना. पाऊस आला म्हणून काय बलून शो कॅन्सल. आणि नंतर मॅच झाली ते आम्ही बघू शकलो नाही, कारण आमचं घर इथून लांबच आहे, बरंच लांब आहे, जायला 1-1.5 तास लागतो. आणि मोठा पाऊस आला तर जाणं कठीण होऊन जातं, म्हणून आम्ही निघालो तिथून. पण त्याआधी लाईट शो बघितला बरं का. मला तर लाईट शो बघायचाच होता. खूप छान वाटत होतं. आणि बघताय लोकं किती एन्जॉय करताय, माझ्या भावाचे मुलं वगैरे सगळेच जणं. आणि एक बाई ना खूप लहान मुलाला घेऊन आली होती तिथं. आणि जी आमची चेअर होती ना, त्याच्या थोडं समोरच जे धूर वगैरे सोडतायत, फटाके फोडतायत. तर हा एक अनुभव वेगळाच असतो बरं का. जास्त काही सांगत नाही खरंच, पण तुम्ही बघताय, तुम्हाला असं वाटत असेल की ही जास्त ओव्हर करून सांगते, तर तसं काही नाही आहे. कारण हां, कदाचित असू शकतं बरं का ओव्हर, कारण तुम्ही जर नेहमी बघत असाल तर तुमच्यासाठी नॉर्मल असू शकतं. पण मी पहिल्यांदाच बघते, पहिली वेळेसच बघते, तर माझ्यासाठी हे खूप स्पेशल आहे. हे मेमोरेबल आहे बरं का सगळं, कारण पुढं मी कधी बघेल माहीत नाही आणि माझा पहिला अनुभव आहे हा, म्हणून. आणि ह्याचे व्हिडिओज आहेत, म्हणजे तुम्हाला माझ्या व्हॉईस ओव्हरने तेवढं काही वाटत नसेल, नॉर्मल आहे असं वाटत असेल. पण माझे जे शॉर्ट्स व्हिडिओ आहेत ना, त्याच्यामध्ये जाऊन बघा, मी जसाच्या तसाच टाकलेला आहे व्हिडिओ. म्हणजे तिथलं वातावरण, लोकांचे आवाज, शिट्ट्या, गाणे, जे अँकर आहेत त्यांचं बोलणं वगैरे, तर ते ऐका तुम्ही. त्याने तर आणखी स्पेशलच वाटतं. आणि इथं कॅमेरामॅन होते, तर वरूनच कॅमेरा जात होता, तर आणखी छान वाटत होतं. म्हणजे एकच कॅमेरा नसतो बरं का. एक जो फिरता कॅमेरा असतो हवेमध्ये आणि एक खाली असतो. एक कॅमेरामॅन फिरत असतो, आपले फोटोज काढतो. त्यांना आपण क्रिकेट हॅशटॅग असं करून त्यांना त्यांच्या QR कोडवर सेंड करायचा असतो. मग त्यांच्या प्रोफेशनलनी काढलेला फोटो ते आपल्याला शेअर करतात. पण आम्हाला वेळ नाही भेटला. मला शेअर करायचं होतं बरं का, पण नाही भेटला टाईम. बघू, जर डेस्टिनी जर असेल ना आपली, तर आपल्याला परत क्रिकेट बघायला घेऊन जाईल. आहे, डेस्टिनीच्या हातात आहे म्हणा. तर हा लाईट शो होता. डोळ्यांना काय सांगावं, एवढं छान होते ना, म्हणतात ना नयनाविराम, अविस्मरणीय असं दृश्य होतं. सगळेच लोकं, जवळ-जवळ 90% लोकं ना, तर हेच रेकॉर्डिंग करत होते. आणि जे काही क्रिकेट लव्हर्स आहेत त्यांना रेकॉर्डिंग, लाईट शो ह्याच्यानं काही फरक नाही. बस त्यांना एन्जॉय करायचं असतं. म्हणून बरेच लोकं डान्स करत होते. त्यात माझ्या भावाचा मुलगा आहे, ज्याला क्रिकेटर बनायचं आहे, तो पण डान्स करत होता. आणि खूपच सुंदरसं दृश्य होतं. आणि त्यामध्ये गाणं लावलं होतं वंदे मातरम. तर त्यामुळं तर आणखी सुंदर वाटत होतं. आणि तिरंग्याच्या रंगाने लाईट केली होती ना, केशरी, पांढरा, हिरवा, ती लाईटिंग आणखी सुंदर वाटत होती. त्यामध्ये फटाकेच फोडत होते. एकदम भारी असं वातावरण होतं. आणि हे कधी झालं माहिती आहे का? म्हणजे आपली एका टीमची बॅटिंग झाली आणि जो ब्रेक असतो ना मध्ये, त्या ब्रेकमध्ये होतं. म्हणजे आपल्याला जी ॲड दाखवतात ना टीव्हीवर, तेव्हा स्टेडियममध्ये असं काहीसे असते, काही शो असतात. आणि हो, इथे एक रोबोट आला होता, म्हणजे जो बाहेरच्या देशामध्ये जाऊन क्रिकेट खेळणार होता, आपल्याच ह्याचा. तर तो पण आला होता. ते पण बघून छान वाटत होतं. माझा एखाद्या व्हिडिओमध्ये असेल कदाचित. नसेल तर मी तुम्हाला नंतर कनेक्ट करेल, तुमच्यासोबत शेअर करेल. जर मला भेटला तर मी डाउनलोड केलेलं आहे. म्हणजे
व्हिडिओ काढले, मला आठवण आहे, पण तो व्हिडिओ मी डाउनलोड केला आहे का नाही हे माहीत नाही. मी शोधेल आणि जर माझ्याकडे असला ना, तर तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल मी. म्हणजे तुम्हाला पण छान वाटेल. आपल्या देशातला बाहेर जाऊन रोबोट क्रिकेट खेळतो म्हटलं तर ती आपल्यासाठी खूप प्राउडफुल मूव्हमेंट आहे. खूप प्राउडफुली वाटतं आणि बघता लाईट किती सुंदरली फिरते ना, जेवढं कॅमेरामध्ये जेवढं छान वाटत नाही ना, त्यापेक्षा खूप खूप पटीने जास्त तिथं छान वाटत होतं. आणि लाईट शोमध्ये तर मला तर एवढं छान वाटत होतं ना, तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय तो. खूप छान असं फिलिंगच वेगळी होती ती. आणि बायका, मुलं वगैरे सगळे डान्स करत होते. सगळेच जण एन्जॉय करत होते. वंदे मातरम गाणं लागलं होतं ना आणि त्यामध्ये लाईट शो खूपच छान वाटत होतं. पण काय करणार ना, मध्येच पाऊस आला, सगळे लाईट शो बंद केले आणि तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलं होतं, की पाऊस आला तर ह्यांचे जे कर्मचारी असतात, जे असतात ना कामगार, ते लगेच रेडी होत आणि लगेचच मेन कापड वगैरे कव्हर झाकायला येतात आणि ते तिथंच बसलेले असतात. म्हणून ते फास्ट लगेचच कव्हर टाकायला गेले. पण पाऊस पण कसा करत होता माहिती आहे का? ते लोकं आले बरं का, तिथं कव्हर टाकण्याला लगेच थांबला आणि क्रिकेटर जो बाहेर गेला होता, तो लगेच पळत आला की मॅच खेळायची, कशाला थांबवायची? म्हणून ते मागं घेतले थोडं तर काय 5 मिनिटाच्या नंतर लगेच पाऊस. मग तो क्रिकेटर पण गेला. कर्मचाऱ्याने ते मेन कपड आहे जे कव्हर ते टाकून टाकले. हे बघता तुम्ही परत घेतायत ते. पण पाऊस पण अवकाळी आम्हाला बघू द्यायचं नव्हतं कदाचित त्याला. आणि जे हे पण होत्या, गाड्या पण होत्या ग्राउंड सुकवणाऱ्या. त्या पण लगेचच आल्या बरं का ग्राउंड सुकवण्यासाठी आणि क्रिकेटर जो आत गेला होता, तो लगेच पळत आला, की "नाही, नाही, थांबा, थांबा. मॅच खेळूच आपण आता. थोडा पाऊस आहे, काय होतंय?" पण पाऊस खूपच मोठा आला होता नंतर. मी दाखवते तुम्हाला. कारण इथं फोकस आहे. खूप लाईट्स आहेत. खूप लाईट आहे, खूप फोकस आहे. म्हणून त्यामुळं पाऊस खूप स्पष्ट दिसत होता आणि खूप सुंदर असा दिसत होता. मला तर हे पाऊस पण आवडला बरं का. तसं वाटेल लोकांना, की क्रिकेट मॅच थांबली मध्येच, पण खरंच बराच वेळ थांबली बरं का. 1-1.5 तास थांबली मॅच. आम्ही तिथून घरी पण आलो. घरी आल्याच्या नंतर 15-20 मिनिटाच्या नंतर मॅच चालू झाली. म्हणजे जे माणसं क्रिकेट टीम स्टेडियममध्ये जाऊन मॅच बघत होते, तेच माणसं नंतर जाऊन जिओ हॉटस्टारवर मॅच बघत होते. असं असतं ना, कधी काय होईल खरं सांगता येत नाही. तसं काय नाही. म्हणजे बरेच लोकं पावसामुळे मॅच सोडून घरी गेले होते. कारण बऱ्याच लोकांना लांब-लांब जायचं असतं आणि पाऊस थांबेल का नाही, कधी थांबेल? तेव्हा जशी मॅच कॅन्सल झाली होती, तशीच होईल का काय? असं प्रत्येक माणसाला वाटत होतं. म्हणून आणि बघता तुम्ही आता पाऊस दाखवते. एवढं सुंदर वाटत होतं ना पाऊस, म्हणजे पाऊस सगळा दिसत होता. छान असं उडत असल्यासारखा आणि मोठा पाऊस होता. पण आम्ही निघालोय घरी आता. कारण पुढची मॅच मी दाखवू शकत नाही, सॉरी. पण हां, हे जे तुम्हाला जिओ हॉटस्टारवर दाखवू शकत नाहीत ना, ते मी दाखवलंय बरं का तुम्हाला. आणि बघू आता परत कधी मॅच चालू होते. पक्का पुढच्या वेळेस पुणेरी बाप्पा किंवा आपले महाराष्ट्र प्रीमियर लीग बघण्यासाठी मी जाईलच. तर आम्ही निघालोय आता तिथून. कारण थोडा-थोडा पाऊस थोडा कमी झाला, तेव्हा माझा भाऊ म्हणला, "ठीक आहे चला." पार्किंग पण खूप मध्ये रिक्षा लावलेला आहे आमचा. मी तुम्हाला 1-2 व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, की आमच्या घरचा रिक्षा आहे. म्हणून ते रिक्षा काढायला पण वेळ लागेल बराच. म्हणून निघालोय आम्ही घराकडं आणि आमच्यासारखेच बरेच माणसं जवळपास पूर्ण स्टेडियमच खाली झालं म्हणलं तरी चालेल. म्हणजे असे बरेच माणसं निघालेले आहेत. आणि माझे भाऊ रिक्षा काढायला गेला तोपर्यंत आम्ही थांबलो इथं आणि थंडगार वातावरण होतं. कारण पाऊस चालू होता ना, छोटं-छोटं मोठा नव्हता, पण थोडा-थोडा का होईना पाऊस चालूच होता. म्हणून आम्ही घरी निघालो. जर पाऊस आला नसता ना, तर फायनलपर्यंत थांबलोच असतो आम्ही. जो बलून शो होता, तो बलून शो पण बघितला असता. पण बलून शो पण कॅन्सल झाला आणि बाहेरून स्टेडियम किती सुंदर दिसतंय ना,
मला तर खरंच खूप आवडलं होतं. मी तुम्हाला स्टेडियम बाहेरून दाखवलेलं आहे, पण ते दिवसाचं. पण आता हे रात्रीचं स्टेडियम आहे ना, लाइटिंग वगैरे खूप छान आणि रस्त्यामध्ये तर गाड्या एवढ्या होत्या ना, पार्किंग फुल झाली म्हणून लोकांनी रस्त्यात गाड्या लावलेल्या होत्या. काही लोकं गाड्या बांधून आले होते लांबून-लांबून बस वगैरे. काही चालत चालले होते. तर माझा क्रिकेटचा फायनल फुल व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केले. कसं वाटलं मला कमेंटमध्ये सांगा. चला भेटू पुन्हा. बाय.